1 एप्रिल 2022 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत जे तुमच्या खिशावर परिणाम करतील। हे बदल बँक ग्राहक कर खात्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असतील। ॲक्सिस बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा वाढवली तर पीएफ खात्यावरील 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा करण्यात आलेली आहे। तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। जीएसटीचे नियमही 1 एप्रिल पासून सोपे होणार आहेत। सीबीआयसीने वस्तू आणि सेवा कर अंतर्गत जारी करण्याच्या उलाढालीची मर्यादा आधीच्या 50 कोटींवरून 20 कोटींपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर नेमके 10 नवीन बदल काय आहेत ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ॲक्सिस बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा वाढवली आहे। 1 एप्रिल पासून 10,000 वरून 12,000 रुपये इतकी मर्यादा होणार आहे। 4 मोफत रोख व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली आहे। पीएफ वरील 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा करण्यात आली। अधिक योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारणी होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफ मध्ये 5 लाख करमुक्त होतील। पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम मध्येही बदल आहेत। व्याज सवलत रक्कम 1 एप्रिल पासून रोखीने मिळणार नाही। व्याज सवलतीसाठी बचत खाते उघडावे लागेल। जीएसटीचे नियमही 1 एप्रिल पासून सोपे होणार आहेत। असे 1 एप्रिल पासून 10 नियम बदलणार आहेत।